आपण आता आलेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खोपोली। हा परिसर जो आहे हा गगनगिरी महाराजांच्या मठाचा परिसर आहे। आता आपण आतमध्ये शिरत आहोत मठामध्ये। मठाचा उजवीकडचा परिसर बघा, झाडांनी असे मस्तपैकी असे झाडं वाटत आहेत तिथे। आपण आता स्वामी समर्थांच्या समाधी मठाच्या सभागृहात आलेलो आहे। तिकडे श्लोक लिहिलेले आहेत, भरपूर असे सर्व श्लोक लिहिलेले आहेत तिकडे। गगनगिरी वचनधारामृत लिहिलेलं आहे तिथे। त्याच्यानंतर गगनगिरी महाराजांच्या मठात गगनगिरी वचनमृत धारा म्हणजे जी नदी गगनगिरी महाराजांच्या सभागृहाच्या डावीकडनं वाहते, ती नदी, त्याचा फ्लो, त्याच्याबद्दल गगनगिरी महाराजांच्या मठात लिहून ठेवलेलं आहे। त्याची महिमा काय आहे त्या नदी पात्राची, ते सर्व तुम्हाला सभागृहात बघायला भेटेल। गगनगिरी महाराजांच्या समाधी मठ तिथे आपण आता आज आलेलो आहे। गगनगिरी महाराजांच्या मठात आणि ही समाधी मठ आहे गजानन महाराजांचा। हे गगनगिरी महाराजांच्या समाधीच्या इकडचे एक पात्र आहे, नदी आहे, ती पावसाळ्यात ओसंडून वाहत असते। पण आता सध्याची परिस्थिती सगळी तिथे सुकलेली आहे। पूर्ण त्यांचं समाधी मठ आहे गगनगिरी महाराजांचं। बघा झालं, पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आपण आता आलेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खोपोली येथे। हे त्यांचं समाधी मंदिर आहे। आता आपण चाललो आहे गुहा दर्शन करायला। त्याची सकाळी वेळ असते, सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। भक्त निवास आहे। तुम्हाला मठात यायचं असेल तर दादरवरून खोपोली ट्रेन पकडा, त्याच्यानंतर खोपोलीवरून 20 रुपये शेअर टॅक्स रिक्षा आहे, तुम्हाला बरोबर मठाच्या इकडे सोडणार तुम्हाला। जर 12 वाजता आले तर तुम्हाला महाप्रसाद भेटेल, त्याची प्रत्येकी 20 रुपये आहे। तर आपण चाललेलो आहे गुहा दर्शन करायला। गगनगिरी महाराजांच्या मठ निवास आहे त्यांचा पूर्ण। ही माकडं पण आहे तिथे मठामध्ये। हे बघा आले, माकडं भरपूर आहे तिथे, काळजी घ्या फक्त। इकडे सर्व संतांचे पुतळे आहेत, रामदास स्वामी, शिवाजी महाराज, मारुती स्वारी आहे तिथे, लक्ष्मण, राम, हे नवनाथ दत्तगुरूंचे अवतार। हे मंदिर आहे महादेवाचं। आता आपण जात आहे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे गुहा दर्शन करायला।
गुहा दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी छोटासा 5 ते 10 मिनिटाचं चढण आहे. म्हणजे रस्ता चढणी आहे. भाविकांना चालण्यासाठी इकडे मॅट टाकलेला आहे, कारण रोड चांगला नाही आहे म्हणून मॅट टाकलेला आहे. डोंगर आहे चारी साईडनी. गुहेकडे जातात ना, शांत राहा गुहेत, कारण जप चालू असतात असं इथे लिहिलेलं आहे. ही गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे गुहा दर्शन आणि गगनगिरी महाराजांचे समाधी मठ आणि इकडचं वातावरण हे एक असे निर्माण करते की सर्व भावनिकरित्या भक्तिमय वातावरण, एक सुंदर असा अनुभव म्हणजे श्री गगनगिरी महाराजांचं गुहा दर्शन. गगनगिरी महाराजांचं टोक दिसतंय, भक्त निवास निगम मठाचं. माकडं आहे तिथे भरपूर, त्यांना खायला देऊ नका असं इथे लिहिलेलं पण नाही. शिड्या त्या उत्तम प्रकारच्या. आपण आता गुहा दर्शन करायला आलं आहे. इथे कृपया शांतता राखा. बस आपण गुहेच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे. आपण जस्ट गुहा दर्शन केलेलं आहे आणि गुहा दर्शन करून आपल्याला एक निसर्गाचा खेळ दिसलेला आहे. आपल्याला एक घोरपड दिसलेली आहे इथे. ते मी घोरपडीचे काही क्षण टिपलेले आहेत, ते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. तर आपण उतरतो आहे आणि परत समाधी मठाकडे प्रस्थान करत आहोत. गगनगिरी मठात आपण पहिलं समाधी जिथे गगनगिरी महाराजांचं आहे तिथे पहिला गेलो. त्याच्यानंतर हे महादेव मंदिर आहे तिकडे गेलो. त्याच्यानंतर आपण गुहा दर्शन केलं आणि आता तुम्हाला दाखवतो गगनगिरी मठातील गौशाळा. ही बघा समोर गौशाळा आहे आणि त्याच्या पाठी दिसतंय ते गगनगिरी महाराजांचं भक्त निवास आहे. गौशाळा दाखव. कुठेही कचरा नाही आहे, हे चांगली गोष्ट आहे. ही गौशाळा आहे. इथे हा बारका पोरगा पण जिद्दीने मठात आलेला आहे. गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायला बाहेरच ही गौशाळा आहे.
म्हणून मी गौशाळा दाखवतो. ही मठातली गौशाळा आहे. मठातली गौशाळा बघून आपण झाल्यावर परत आपण आता महाप्रसाद जिकडे भेटतो, अन्नछत्र जिकडे आहे मठात, तिकडे आपण जाणार आहोत. हे समोर दिसते ते भक्त निवास आहे त्यांचे, गगनगिरी मठातले भक्त निवास. गगनगिरी महाराजांच्या मठातले भक्त निवास आहे भक्तांसाठी. इथे एक गगनगिरी समाज सेंटर, एक मसाज सेंटर चालू केलेलं आहे. आंबाकडे जा, बघ जा आंबाकडे आहे का. हे भक्त निवास आहे मठातला. रोड पण प्रॉपर आहे तिकडे सर्व. हे गगनगिरी महाराजांचा मठातलं अन्नछत्र आहे. अन्नछत्रासाठी लाईन बघा किती आहे, भाविक बघा किती आहे तिकडे.